मी तुमच्या घरी आलोय. हो, घरी येऊन मी तुम्हाला सांगतो आता सांग, तो सांग, किस्सा. सांग. टक टक टक. धनंजय माने इथेच राहतात का असं टक 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 करतो. ह्याच्यावर लोक हसतील. ही पार्वती माझा बायको. माझा बायको. ही आयडिया अशोक सराफच्या डोक्यात येते. तिथे पुलं होते, त्यांनी जाऊन त्यांना नमस्कार केला. अरे सचिन, एकटा झालास, बायको कुठे आहे असं म्हटलं. मी 8 वर्षाचा होतो. आणि मी घरी गेलो, बेल वाजवली, अमिताभ बच्चननी दरवाजा उघडला. आणि त्या मोमेंटला मला रिअलाइज झालं की खूप काम करायचं आहे. इथून बोलला तो. हे मी पाहिलं सगळीकडे आणि मला साक्षात्कार झाला एका गोष्टीचा. आणि हा आता तुम्ही जो किस्सा सांगितला ना, ऍक्च्युली एका आर्ट फिल्म मधला मेटाफॉरिकल असा आहे की अरे मी घाबरलो रे इमिडिएटली. म्हणजे यू कॅन नॉट इमॅजिन माझं काय झालं असेल तेव्हा. तर अशा भरपूर बनवाबनवीच्या गोष्टी होत्या, पण त्यातल्या काही डायलॉग्स असे आहेत की ते तिथले तिथे घडले कारण ते चांगले होते. तुम्हाला 1 मिनिट थांबा. कोणामुळे घडलं? काश मी 20-30 वर्ष आधी जन्माला आलो असतो तर 1-2-3 माणसं राहून गेली भेटायची. नजर आती नहीं मंजिल, तड़पने से भी क्या हासिल. असा श्रीमंत होता लक्षा, आणि त्याला मी खूप मिस करतो. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम वेलकम. आज जरा वेगळा सेटअप असेल, आपला रेग्युलर ब्लॉगसारखं नाही आहे किंवा रेग्युलर व्हिडिओसारखं नाही आहे, पण स्पेशल याच्यासाठी कारण की ज्या व्यक्तीसोबत मी बसलो आहे ती व्यक्ती पण स्पेशल आहे. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे, तुम्ही थंबनेल बघितलं आहे, टायटल बघितलं आहे, तुम्हाला माहिती आहे इथे माझ्यासोबत कोण बसले. बट इंट्रो द्यायचं ठरवलं किंवा इंट्रो मी जेव्हा लिहायला बसलो, मी म्हटलं मी काय इंट्रो लिहू, कारण ह्या माणसाचं करिअर इतकं आहे जेवढे लोकांची लाईफस्पॅन आहेत. म्हणजे 60 वर्ष. असा एक व्यक्ती ज्यांनी 60 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. आणि म्हणजे इंट्रोडक्शन देण्यासारखं खूप काही आहे आणि ॲक्च्युली गरजही नाही, असं दोन्ही गोष्टी आहेत. सो मी डिलेमामध्ये की आता मी काय करू. तर म्हटलं लहान तोंडी मोठा घास नको घ्यायला, मी डिरेक्ट वेलकम करतो सचिन पिळगावकर सर. ॲक्च्युली काय माहिती आहे का, मी एक क्युरियस किड आहे. म्हणजे तर तुमच्यासमोर मी किड आहे तसा मी किड नाही आहे. मी एक व्यक्ती आहे, लग्न झालं आहे, बायकोचे प्रॉब्लेम सगळं माझं रेग्युलर चालू आहे. पण तुमच्यासमोर मी क्युरियस किड आहे. म्हणजे तुमचं जे करिअर राहिलं आहे आणि त्याच्यामध्ये एवढे साऱ्या गोष्टी आहेत. ॲक्च्युली या इंटरव्ह्यूमध्ये ते कवर होणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे की इतक्या गोष्टी आहेत. इतकी जर तुम्ही किस्से सांगायला लागलात तर रात्र होईल आपली. पण मला खूप सारे असे टच पॉईंट्स आहेत जे मला टच करायचे आहेत. मला त्याच्या मागचे बिहाइंड द सीन्स ऐकून घ्यायचे आहेत, कारण सांगण्यासारखं खूप काही, शिकण्यासारखं त्यातनं खूप काही असणार आहे. आणि मेन म्हणजे हे जसं मला श्रियाचा फोन आला ह्याच्यासाठी. श्रिया म्हणजे श्रिया पिळगावकर. श्रिया माझ्या वाईफचं नाव पण श्रिया आहे, त्याच्यामुळे ऑडियन्सला कन्फ्यूज होऊ शकतं. तर श्रियाचा फोन आला की असं असं आहे वगैरे. तर मी लगेच हो बोललो, कारण की माझ्या डोक्यात इतके प्रश्न रेडी होते की अरे हे मला विचारायचे इन पर्सन कधीतरी. पण आज आपल्याला ती संधी समोरून चालून आली आहे, त्याबद्दल थँक्यू सो मच सर. एकतर तुम्ही इथे आलात आणि हे आपण करतोय. लगेच सुरुवात करूया. एक पहिला प्रश्न असा की तुम्हाला माहिती आहे का मी तुमच्यासोबत काम केलं आहे? हां, हो, जरा तरी आठवत आहे का? म्हणजे चेहरा बघून वगैरे. ऑफकोर्स तसं ऍक्टिंग नाही, हां ऍक्टिंग नाही, बट मी तुमच्या घरी आलोय. हो, घरी येऊन मी तुम्हाला सांगतो आता किस्सा. 2018मध्ये मी एक DOP म्हणून ती सिरीज शूट करत होतो. त्या सिरीजचं नाव होतं शतजन्म शोधताना. देवेंद्र भोमे डिरेक्टर होता. आणि आम्ही बाबूजींवर एपिसोड करत होतो, सुधीर फडके. करेक्ट. आणि तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आम्ही तुमच्या घरी आलेलो. ओके. तर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे घेत होतो आणि मी शूट करत होतो. आणि तुमच्या आय गेस घरात नव्हतो आम्ही, बाजूला एक असं साईड बाय साईड काहीतरी होतं, त्याच्यामध्ये आपण बसून इंटरव्ह्यू करत होतो. आणि असं कपाटावरती ग्लास ठेवलेला असंच पाण्याचा. आणि आम्ही शूट करता करता साईडला गेलो, तो ग्लास लावायचा खांद्याला, कारण ग्लास भर इंटरव्ह्यूमध्ये ग्लास पडला, फुटला पाण्याचा आणि सगळं डिस्टर्ब झालं. आणि मी एवढा घाबरलेलो की आता तुम्ही मला शिव्या घाला की रे अक्कल आहे का, ग्लास तोडलास. पण तसं काही झालंच नाही. तुम्ही म्हटलात ओके ओके ओके, टेक केअर सगळ्यांनी शांत व्हा साईडला. मग एक माणूस आला, त्यांनी सगळं साफ केलं आणि मग आपण परत रिझ्यूम केलं. आता हा तुम्हाला किस्सा आठवतो? माझ्या ऑफिसमध्ये घडला होता. हा, ऑफिसमध्ये घडलेला. तो तशी आपली पहिली भेट आहे. आणि त्यानंतर आज आपण इथे असे भेटतोय. क्या बात आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग अशी आपली भेट झाली होती. हो, खूपच ग्लास ब्रेकिंग. सर्वात पहिले आम्हाला तर ऑफकोर्स तिथूनच सुरुवात करायची आहे, जिथून तुमचंही करिअर सुरुवात झाली, ते म्हणजे हा माझा मार्ग ऐकला. जो ती जी फिल्म होती त्यासाठी तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळालं त्या वयात.
आणि मी बाबांशी बोलत होतो ॲक्च्युली की अरे बाबा सचिन सर येणार आहेत घरी वगैरे आणि त्यांच्यासोबत मी बाबा अरे क्या बात आहे. त्यांना त्याच्याबद्दल नेमका नक्की विचार कारण की ती भूमिका त्याच्यामध्ये त्या 5 वर्षाच्या मुलांनी त्याच्यामध्ये एक दारुड्याची ऍक्टिंग केलेली आणि मग दारुड्याची ऍक्टिंग केली म्हणजे दॅट किड हू इज 4.5 years old तो मुलगा चुकून ती दारू पितो आणि त्याला चढते ती कम्प्लिटली. कारण ज्याच्या घरात ज्या माणसाच्या घरात तो राहत असतो तो दारुडा असतो आणि तो ती दारू नेहमी पित असतो आणि तो विचारतो की तुम्ही काय पिता आहे तर तो म्हणतो सरबत. तर त्याच्यामध्ये ते सरबत आहे तर त्याचं ते कुतूहल असतं त्याला म्हणून तो घरात नसताना तो पिऊन टाकतो आणि घरी येताना तो बाटली शोधत नाही शोधत असतो. तर हा मुलगा झोपला त्याला उठवतो आणि तो उठून मग असं तो पूर्ण सीन होतो. पूर्ण सीन आहे आणि त्या माणसाला कळलं की ह्यानी दारू प्यायली. तो म्हणतो तू का दारू प्यायला मग तुम्ही का पिता वगैरे वगैरे हे असं अशा टाईपचं ते होतं. आणि बहुतेक ना नील त्या म्हणजे लहान मूल तर क्यूट असतंच. लहान मुलाचं काम त्यांना कदाचित आवडलंही असेल तेव्हा पण त्या पर्टिक्युलर सीन करता मला नॅशनल अवॉर्ड मिळाला. माझा प्रश्न तोच आहे की तुम्हाला त्यावेळेला ते कसं काय म्हणजे ते बिलिव्हेबल आणि ते असं कन्व्हिन्सिंग वाटणं कारण एक्सपिरियन्सचा सवालच पैदा होत नाही ना. तोच वेद आहे की तुम्ही तर कधी त्या वयात तर नसायलाच ट्राय करायचा संबंध आहे. तर ते एक्झिक्यूट कसं झालं तुमच्याकडनं की तुम्हाला काय ब्रीफ होतं डिरेक्ट कोणी केलं किंवा कसं झालं. नाही आय एम अ डिरेक्टर्स ॲक्टर राईट फ्रॉम द वर्ड गो. तर त्यामुळे राजाभाऊ परांजपे ते माझे पहिले गुरु ज्यांचं बोट पकडून मी या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. करेक्ट आहे. त्यांना मी फॉलो करायचो नेहमी. तर त्यांनी मला ते करून दाखवलं आणि ते करून दाखवल्यानंतर मी त्याला एक काय म्हणतात रेप्लिकेट केलं किंवा मी त्यांना फॉलो केलं. असं करण्यामध्ये तो सीन होऊन गेला. मला एक्झॅक्टली मला ना माझी सवय आहे की मला एकदा सांगितलेलं आयुष्यभर पुरतं. मला दुसऱ्यांना नाही सांगावं लागत. क्या बात आहे. इट्स अ व्हेरी गुड हॅबिट. हां आणि ही उपजत आहे. म्हणजे ही कल्टिवेट केलेली सवय नाही आहे. ही उपजत आहे. ओके फॉर्च्युनेटली. व्हेरी नाईस. म्हणजे ही शिकण्यासारखी गोष्ट आहे ॲक्च्युली की ते बिकॉज त्याच्यात मग ती लिस्निंग पॉवर खूप स्ट्रॉंग लागते. ऑब्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो. आदत नाही आहे व फितरत आहे. वा. हां तो मतलब कधी कधी असं होतं की मी गाडीतून जाताना रस्त्यावरचा गंडेरीवाला पण नजरेत चुकत नाही. तो सुद्धा दिसतो मला तर त्यांना मी फॉलो केलं आणि त्यांना मी करून दाखवलं. पहिल्यांदा काय बरोबर नाही केलं मग दुसऱ्यांदा केलं मग करत करत त्यांनी सांगितलं नाही हे बरोबर आहे अशा पद्धतीनं कर. मग मी त्याला एकदा कळलं मला की मग मी ते फॉलो केलं आणि तो पूर्ण सीन केला. नंतर तो मारतो त्याला माणूस दारू प्यायला म्हणून आणि तो रडतो. तो रडून बोलतो की नाही आता परत मी नाही करणार आणि ते सुद्धा रडताना दारू प्यायलेला आहे हे न विसरता ते करायचं होतं. वा. यु नो इट इज नॉट दॅट इझी. आत्ता मी बघितल्यानंतर मला अरे हे डिफिकल्ट आहे असं मला बघितल्यानंतर वाटतं. तेव्हा करताना मला कदाचित तेवढं डिफिकल्ट वाटलं नाही ते. यु नो व्हॉट आय मीन. इट हॅपन्ड. आणि तुला मजेशीर गोष्ट सांगतो. पहिला दिवस शूटिंगचा मी चाचपडत होतो. दुसरा दिवस मला थोडंफार काहीतरी समजायला लागलं होतं किंवा समजू लागलो होतो. थर्ड डे जेव्हा मी शूटिंगला आलो आणि बसलो आणि डायलॉग पाठ करून थांबलो होतो लाईटिंग चालू होतं तेव्हा काहीही कोणी माझ्याशी बोलत नव्हतं. मी कोणाशी खेळत नव्हतो किंवा काही नाही. नुसतं त्या कॉटवरती बसून होतो. लाईटिंग चालू होतं आणि सडनली असं इकडे तिकडे बघताना मला साक्षात्कार झाला एका गोष्टीचा. आणि ती गोष्ट शब्द वेगळे असतील त्याचा अर्थ आता तुला सांगतो आहे की मी पाहिलं सगळीकडे आणि मला रिअलाईज झालं की आय बिलॉंग टू दिस प्लेस. वा. हे माझं आहे. मला शहारा आला आता सांगताना तुला. हे माझं आहे अँड आय एम हिअर टू स्टे. आता मी नाही जाणार कुठे. आता माझं आयुष्य हेच आहे. आता हे मच्युअर्ड थॉट आताच आहेत या वयाचे. तेव्हा तसे नव्हते ना. पण त्या वयामध्ये काय वाटलं ते हे वाटलं असं माझं म्हणणं आहे. ॲक्च्युली आपण मगाशी कुठल्या याच्याबद्दल बोलतो होतो सरांची जी सिरियल जी आपण बरीच वर्ष तू मै तर अशा इथून म्हणजे मला पण आय गेस तीच माझी फर्स्ट मेमरी असेल. कारण ती टी व्हीवर सतत घरी असायचं चालू आणि ते
तेव्हाचं व्हायरल होतं ते म्हणजे खूप लोक रिगरसली फॉलो करायचे. आणि तर तो एक कॉमेडी आणि हा जो एक पार्ट आहे. तर आता तुम्ही वेगवेगळी भूमिका करतच होतात, पण कॉमेडी, आता मी पण त्या क्षेत्रात बरंचसं काम कॉमेडीमध्येच माझं बऱ्यापैकी काम आहे. तर तुम्हाला हा मला एक पर्सनल असा एक क्वेश्चन विचारायचं की तुम्हाला कधी कळलं की अच्छा हा ह्युमर एक एलिमेंट पण आहे माझ्याकडे आणि हा पण मी हे करू शकतो? तर लहानपणी अच्छा, लहानपणीच मला कळलं. काही काही लोक प्रॅक्टिसनी ह्युमर करतात, काही लोक नॅचरली ह्युमर असतात. हो, आमचं नॅचरल, कारण इट इज इन माय DNA. माय फादर हॅड अ फॅब्युलस सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे ही वॉज नोन बाय हिज ह्युमर. ही वॉज, म्हणजे ते स्वतः निर्माते होते, लेखक होते, डिस्ट्रीब्युटर होते. त्यांनी डिरेक्ट नाही केली फिल्म कधीही, कुठलीही. ॲक्टिंग पण कधीही नाही केली. म्हणजे त्यांना ॲक्टिंगचं ते त्यांच्यात नव्हतंच अजिबात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपब्रिंगिंग जे असतं ते फार महत्त्वाचं असतं खूप. आणि माझ्या लहानपणी माझ्यावर जे ह्युमरचे संस्कार घडले ते फक्त माझ्या वडिलांचे नाही, तर पु ल देशपांडेंचे पण घडले, ऑफकोर्स बबन प्रभूंचे पण घडले. आर यू गेटिंग माय पॉईंट? दादा कोंडकेंचे पण घडले. तुम्हाला अशा लोकांसोबत तुम्ही कामं केलीत की म्हणजे आज मी तुमच्यासोबत बसले त्यांना भेटतो अशी पण एक मला ते एक फिलिंग येते. आणि की मला ही सेम फिलिंग तेव्हा आली जेव्हा तुम्ही पुलांचं नाव घेतलं त्या इंटरव्ह्यूमध्ये. जो इंटरव्ह्यू मी शूट करतो तेव्हा तुम्ही बाबूजी आणि त्यांच्याबद्दल बरंचसं पुलं आणि तो रेफरन्स पण सगळा सांगितलात. आणि मला असं झालं की यार म्हणजे तुम्ही त्या सगळ्यांसोबत होतात ज्यांना आपण ॲडमायर करतो किंवा लेजंड आपण म्हणतो आणि एवढं त्यांचं काम. तर असं भेटताना असं थ्रू अँड थ्रू आपण भेटतो, तुमच्या थ्रू मी त्यांना भेटलो. ती फिलिंग मला नेहमी तेव्हा पण आलेली. आता तुम्ही बोलत त्या पॉईंटला मला लगेच आली ती की एवढ्या लोकांच्या सानिध्यात तुम्ही होतात. आणि पहिला जोक मी अप्रिशिएट केलेला म्हणजे मी एका लग्नाला माझ्या वडिलांबरोबर वनिता समाजाला गेलो होतो आणि तिथे पुलं होते, कोणाशी तरी बोलत होते लग्नाला, संध्याकाळची वेळ होती आणि मी माझ्या वडिलांबरोबर गेलो तर पुलं समोर होते आणि मी जाऊन त्यांना नमस्कार केला. अरे सचिन, एकटा झालास, बायको कुठे आहे असं म्हटलं. मी 8 वर्षाचा होतो. ओके. आणि त्यांनी जेव्हा असं मला म्हटलं मी त्यांच्याकडे बघितलं आणि मी जोरात हसलो. आय अप्रिशिएटेड हिज ह्युमर. दॅट वॉज द फर्स्ट इंट्रोडक्शन टू मी. माझी पहिली ओळख ह्युमरशी, विनोदाशी झाली ती या घटकेपासून झाली. आणि किती सिम्पल, समजायला सिम्पल, किती क्लीन आणि 8 वर्षाच्या मुलासोबत हा विनोद करणं किती त्याच्यामध्ये एक मस्ती पण आहे ॲट द सेम टाइम. टॅलेंट म्हणजे ते तर वेगळंच. पु ल देशपांडे हा वेगळाच एक विषय आहे. सर एक तुम्ही जसं बाबांचं इथे गातही होते, हे निर्माते होते, तर तुम्ही पण ॲक्च्युली अष्टपैलू हा पण कमीच नंबर आहे तुमच्यासाठी खरं तर. एक खूप सारे टॅलेंट असलेले तुम्ही एक असं व्यक्तिमत्व आहात ज्याच्यामध्ये तुम्हाला गाताही, तुम्ही ॲक्टिंगही करता, मग तुम्ही डिरेक्टही करता, मग तुम्ही डान्सही करता. मी पण बऱ्याचशा एकत्र गोष्टी करतो. जसं की आता मी आर्ट स्कूलमधनं आहे, तर मला चित्रकला आणि आर्ट रिलेटेड गोष्टी त्या खूप आवडतात. आता मी हल्लीच गेले 4-5 वर्ष उर्दू शिकतो आणि त्याच्या रिलेटेड गझल कवाली ते एक्सप्लोअर करतो आहे. मी फिल्म मेकिंग बॅकग्राऊंडमधला आहे. जसं म्हणून आपण DOP म्हणूनच मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो. आता ॲक्टिंगही चालू आहे. तशा बऱ्याच गाणं हा एक आवडता विषय, लिसनिंग टू म्युझिक आणि ते. तर मला कधी हा असं हे होतं की टू मच ऑफ टॅलेंट्स मध्ये आपण मेंटली दमतो की, कारण की असं असतं की मला हे पण करायचं, मला हे पण करायचं, मला हे पण करायचं, पण वेळ पण नाही मिळतं. मग ते सॅटिस्फॅक्शन पण नाही होत आणि ती इच्छा पण की अरे हे राहिलं माझं काम, मग इथे महत्त्व देऊ का, हे करू. तर तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता किंवा व्हॉट इज युअर आयडिया टू गो विथ इट? नाही, माझं असतं मी हे सगळं का करतोय आणि मॅनेज पण मी का करू शकतो, बिकॉज आय एन्जॉय एव्हरी बिट ऑफ माय लाईफ. ओके. एन्जॉयमेंटशिवाय मी कुठलीच गोष्ट करत नाही. ओके. आजही मी तुझ्याबरोबर इकडे बसलो आहे ते मी एन्जॉय करतोय, ते मग मनापासून होतं. ते त्याच्यात औपचारिकता राहत नाही. देर इज नो फॉर्मॅलिटी इन इट. करायचं म्हणून मी आयुष्यात कधीच काही केलं नाही. 1. नंबर 2, कुठच्याही गोष्टीला छोटं मानलं नाही. जी गोष्ट मी करतोय त्या क्षणी ती गोष्ट माझ्याकरता जगातली सर्वात मोठी गोष्ट आहे. राईट अप्रोच. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही त्याला स्वतःचं 100% नाही, तुम्ही त्याहून जास्त देता. करेक्ट. आता काय ना, मजेशीर गोष्ट तुला मी सांगतो, म्हणजे ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की 3 कॅटेगरीज असतात माणसाच्या. पहिली कॅटेगरी असते की जो माणूस एक
एक जॉब घेतो, ओके. त्याच्याकरता पैसे ठरलेले असतात सॅलरी. त्या कामाकरता मानधन ज्याला आपण म्हणतो. बरोबर. तर जेवढं मानधन ठरलं आहे तेवढं घ्यायचं, जेवढं काम करायचं आहे त्याहून कमी काम करायचं, पूर्ण मानधन घ्यायचं आणि निघून जायचं. या कॅटेगरीला पर्टिक्युलरली भरपूर कॉम्पिटिशन आहे. ओके. सॉलिड कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे. ओके. दुसरी कॅटेगरी आहे की मानधन ठरलं आहे, जॉब ठरला आहे, जेवढा जॉब ठरला तेवढा पूर्ण करायचा, जेवढं मानधन ठरलेलं आहे ते पूर्ण घ्यायचं आणि निघून जायचं. ह्याला पहिल्या कॅटेगरी इतकी कॉम्पिटिशन नाही आहे, पण आहे तरीसुद्धा आहे. ठीक आहे. एक तिसरी कॅटेगरी आहे की मानधन ठरलेलं आहे, जॉब ठरलेला आहे, मानधन पूर्ण घ्यायचं आणि जॉब जेवढा करायचा आहे त्याहून एवढा जास्त करायचा आणि जायचं. या कॅटेगरीला कॉम्पिटिशन नाही. समजलं. कळलं? इतकं सिम्पल आहे. रॉकेट सायन्स नाही आहे, अजिबात नाही आहे. की काय केल्याने तुम्ही एवढी वर्ष राहू शकता इंडस्ट्रीमध्ये, हे केल्याने राहू शकता आणि हेच केल्याने राहू शकता. मग ते जो जॉब कुठलाही असो, मग तो सिंगिंगचा असो, ॲक्टिंगचा असो, डिरेक्शनचा असो, रायटिंगचा असो, कसलाही असो, तो जॉब आहे. बरोबर. इट इज युअर ड्युटी टू डू दॅट. पण जेवढं आहे ना करायचं तेव्हा एवढं जास्त करा, फक्त अजून काही करू नका. मग तुम्ही बाहेर निघता असे, यू स्टँड आउट टापकन. अरे हे अच्छा, हो. प्रत्येक वेळेला लोकांना आवडतं असं नाही. असा आग्रही धरू नये आपण की आपण जे जे काय करतो ते सगळंच लोकांना आवडेलच. आवडलं तर उत्तम आहे, त्याच्यात रॉंग काहीच नाही आहे, नाही का? पण आग्रह नका धरू. पण जर कुठेतरी काहीतरी नाही वर्क झालं, ॲक्सेप्ट करा, हे माझ्यामुळे नाही झालं, आय वेंट रॉंग. कळलं? त्याच्यामध्ये कमीपणा नाही आहे. कमीपणा मानण्यामध्येच सगळा घोळ होतो. हे माझ्या लेवलचं नाही, माझ्या नाही. मग नका करू तुम्ही. मग तुम्ही सांगा की बाबा मी नाही, कदाचित तसं वाटेल तुम्हाला की बाबा हे मला नाही जमणार करायला, नका करू. पण जर करत असाल तर त्याला कमी नका लेखू, असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी मी माझ्या सिनियर्सकडनं शिकायचो, आता मी माझ्या ज्युनियर्सकडनं शिकतो. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नवीन गोष्टी येणार आणि यंगस्टर्स जेवढे आहेत सगळे त्यांना त्या गोष्टी कळणार. आणि जर त्या त्यांना कळत असतील तर त्यांना डेफिनेटली आपल्यापेक्षा जास्त त्या कळत असतील. करेक्ट आहे. आणि तुम्हाला जर अजूनही काम करायचं आहे, तुम्हाला अजूनही राहायचं आहे या इंडस्ट्रीमध्ये, तर तुम्हाला त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. जे आता चालू त्या तुम्ही कोणाकडनं करणार? आताच्या लोकांकडनं. सिम्पल. मग त्यात कमीपणा कसला? बरोबर. काहीतरी येतं आहे ना आपल्याकडे, जातं काय नाही आहे ना. माझी एक टीचर होती, त्यांनी खूप छान लाईफ लेसन दिला मला, म्हणजे मंत्रा दिला असं म्हणू शकतो. आता असं ब्रीदवाक्यच दिलं काइंड ऑफ. ते आम्हाला सगळ्यांनाच म्हणाले की इदम न ममम, म्हणजे हे श्रेय माझं नाही, म्हणजे हे मी मीडियम आहे, मला माझ्या हातनं घडलं आणि आता मी पुढे चाललो. आता हे काम त्याचं नशीब आणि ते काम ज्याचं आहे ते त्याच्याकडे जाईल. म्हणजे काय की काही आपल्या हातातनं छान घडलं की ते तिथेच सोडा. ते त्या पॉईंटला तुमचं झालं नाही, ते आता ते ज्यांच्यासाठी केलं किंवा लोकांचं झालं ते, किंवा आपण समजा ॲक्टिंग करतो, किती छान तो थॉट होता आणि तो दरवेळेला मी काहीतरी चांगलं करतो आणि मला असं होतं ना, अरे आपलं काय मस्त काम केलं आणि मग पटकन ते कानात आवाज वाजतो लगेच. हे बघ ना, आज मला पण हे शिकायला मिळालं ना. बरोबर. हे आता माझ्या आयुष्यभर राहणार ना माझ्याबरोबर. बरोबर. हे जर तू काय बोललायस ते. बरोबर. त्यांनी पण अशा वेगवेगळ्या गोष्टींचं रिअलायझेशन होत जातं. आता मी तर तू कदाचित त्याबद्दल विचारणारच असशील, पण मी तुला आता सहज सांगतो की बनवा बनवी जेव्हा रिलीज झालं होतं ना, नेक्स्ट टॉपिक होतं, आलोच आपण, तेव्हा इतकी तारीफ झाली, इतकं सगळं झालं. मला आठवतं आम्ही ज्यू अपार्टमेंट्समध्ये राहिलो होतो तेव्हा. आणि आमच्या घरचा जे बाथरूम होते जिथे मी आंघोळ करायचो, तिथला शॉवर खराब झाला होता त्यावेळेला. आणि आम्हाला बादली भरून, मी थंड पाण्याने आंघोळ करणारा माणूस आहे, त्यामुळे मी बादली मला भरायला लागायची. मग नळ मी ओपन करायचो आणि बादली भरून मग मी आंघोळीला जायचो. त्या दिवशी मी आलो तर बादली रिकामी होती, तर मी भरायला लागलो, ओपन केलं आणि मी पाणी भरत असताना वाट बघावी लागते. आणि आय वॉज थिंकिंग दॅट हे पिक्चर चांगलं झालं आहे आपल्या हातून, पण खूप चांगलं पिक्चर बनवलं आहे, लोक खूप
स्तुती करतायत, खूप मोठा त्याला सक्सेस मिळालेला आहे. ते झालं काम आपल्याकडनं चांगलं, आपण चांगलं काम केलं. स्वतःला अप्रिशिएट माणूस एकटा होता ना आतमध्ये, कोणी नाही, दरवाजा बंद केलेला आहे, थॉट होता. आणि बादली भरल्यानंतर मी ती बंद करायला प्रयत्न केला, ती बंदच होत नव्हती. मी खूप प्रयत्न केला बंद करायचा, ती बंदच होईना. मी पॅनिक झालो. मी म्हटलं हे काय झालं, असं का होत आहे. आणि नंतर मला रिअलाईज झालं की मी उलट्या दिशेने फिरवत होतो चावी. ती बंद नाही होऊ शकणार. असं फिरवलं तर बंद होणार ना. मी अशाच बाजूनी फिरवायचा प्रयत्न करतो तर ते बंद करायला, ते कसं बंद होणार. मी जेव्हा रिअलाईज झालं तेव्हा मी ते बंद केलं आणि मी थांबलो. मी म्हटलं पिळगावकर, तुम्हाला पाण्याचा नळ बंद करता येत नाही. तुम्ही काय मिजाज करताय की तुम्ही एवढं चांगलं मोठं पिक्चर बनवलं, एवढं मोठं सक्सेसफुल झालं. कुठल्या अँगलनी तुम्ही हा विचार करताय. आधी शिका नळ कसा बंद करायचा. ही माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे नील. मी आंघोळ करून बाहेर पडलो तेव्हा मी एकाही वेळ, आता वेगळा माणूस होतो, मी विचारच नाही केला कुठल्या गोष्टीचा. बाबा मला काही येत नाही. दर वेळेला प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रयत्नांती परमेश्वर. बरोबर. सेल्फ अवेअरनेस बघ ना. खूपच सुंदर. असं अभिषेक बच्चनचा एक इंटरव्ह्यू होता, मी ऐकत होतो, जेव्हा त्याची फर्स्ट फिल्म सक्सेसफुल झालेली. मला तो आवडतो खूप. आपण हां तर त्यांनी काय सांगितलं, आम्ही फुल रात्रभर प्रेमियर नंतर रात्रभर पार्टी केली आणि एव्हरीवन वॉज लाईक. आणि तो आम्ही जुहूलाच क्लबमध्ये गेलो सगळे आम्ही. आणि मी सकाळी 7ला चालत घरी गेलो, कारण की जवळच होतं आणि लोक मला हाय बाय करतायत सगळे, पेपरवालेपासून सगळे मला. मी असं अरे स्टार. आणि मी घरी गेलो, बेल वाजवली, अमिताभ बच्चननी दरवाजा उघडला. आणि त्या मुमेंटला मला रिअलाईज झालं की खूप काम करायचं आहे. दिस इज इट्स अ सेम रिअलायझेशन की तो आपल्याला असं वाटतं. आणि त्या असे मुवमेंट आपल्याला 2 मिनिटात हंबल करून टाकतात की थांबा अजून भरपूर काम कर. तेच आहे ते. आता अशी बनवणीचा विषय निघालाच आहे, तर त्यात एक कल्ट फिल्म झालेली आहे. तर त्याचा ऑफकोर्स त्याचं बिहाइंड द सीन्स किंवा तेव्हा सेटवरती काय किस्से घडले असतील आणि काय काय झालेलं, 70 रुपयेवाले, परत तुमचे वारले 70 रुपये, आणि हे सगळं हे जे सीन्स होते. एखादा किस्सा तुम्हाला असा आठवतो की जो अजून माहिती नाही लोकांना, पण आता कळला तर खूपच म्हणजे. नाही माहिती नाही अशातला भाग नसेल कदाचित. पर्टिक्युलरली तुला मी एक गोष्ट सांगतो की काही लोकांना असं वाटतं की या पिक्चरमध्ये ना खूप इम्प्रोव्हायझेशन झालेले आहेत. म्हणजे स्क्रिप्टमध्ये ते डायलॉग नाही आहेत, पण ते सेटवरती काम करताना आले. तसं नाही आहे. ओके. मी ॲक्च्युली हा क्वेश्चन टाकलेला की तुम्ही इम्प्रोव्हाइज केलं का असं बिकॉज इट सीम्स लाईक इट इज इम्प्रोव्हाइज. एक्झॅक्टली. पण माझा स्क्रिप्ट लिहिण्याची जी पद्धत आहे ना, ते मी रायटर बरोबर बसतो, तो लिहून देईल ते मी शूट नाही ना करत. करूच नाही शकत. त्यामुळे त्याच्याबरोबर बसून ह्या सीन आहे, हे आहे, मग त्या सीनमध्ये मला काय म्हणायचं आहे, पण सीन असा करूया, हे करूया, ते त्याच्यामध्ये ना काय होतं, 50 to 60% डायलॉग ऑलरेडी ठरलेले असतात, ठरून जातात. आता फॉर इन्स्टन्स आम्ही हॉटेलच्या रूममध्ये बसलो होतो आणि माझ्या डोक्यात एक सीन आला. ओके. की तो घरमालक आलेला आहे आणि आम्ही 4 जण आहोत घरात. त्यातले 2 तिथे बसलेले आहेत. तो 4 कप चहाचे आहेत आणि तो येतो, मालक येतो, तो दरवाजा ओपन करतो. दरवाजाच्या मागे आपण लक्ष्मीकांत बेर्डेला जर लपवलं, बरोबर, कळलं. आणि तो असा सीन होता की ज्याच्यात तो अल्टिमेटली निघून जातो आणि त्याला कळतच नाही की दरवाजाच्या मागे तो आहे. म्हटलं त्या उपयोग काय त्याचा. बरोबर. आपण असं केलं तर, पण तो लपलेला आहे आणि हे दोघं असे उभे आहेत. हा मागून असा जातो, बाहेर निघतो आणि दरवाजाच्यातून बाहेर जाण्याचा असा प्रयत्न करतो आणि हा इकडचा टर्न होतो. टर्न झाल्यानंतर आता काय, आणि तो दरवाजावरती मग टक 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 टक, धनंजय माने इथेच राहतात का, असा टक 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 करतो. माझे रायटर म्हणजे वसंतराव सबनीस खूप मोठे रायटर, म्हणजे मी तर त्यांना खूप मानतो. त्यांनी मला काय प्रश्न विचारला हे कळलं नाही मला एक्झॅक्टली काय केलं. मी म्हटलं तुम्हाला मी करून दाखवतो. म्हणून मी त्या हॉटेलच्या रूममध्ये उभा राहून ते त्यांना सगळं करून दाखवलं, म्हणजे त्यांना कळेल की काय. आणि मी दरवाजा नॉक पण करून दाखवला, धनंजय माने इथेच राहतात का, टक टक टक. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला प्रश्न विचारला, ह्याच्यावर लोक हसतील. मी म्हटलं सबनीस साहेब
तुम्ही ते माझ्यावर सोडा, फक्त एक डायलॉग लिहा, धनंजय माने इथेच राहतात का, एवढाच डायलॉग लिहा. कळलं? अशा अनेक गोष्टी स्क्रिप्टमध्ये झाल्या. त्या कशा एक्झिक्यूट करायच्या त्या मला क्लिअर होत्या. फॉर इन्स्टन्स, ही आयडिया अशोक सराफच्या डोक्यात येते की आपण बाई बनवायची. ती कुठे येते? ती कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला बघून येत नाही. बालगंधर्व रंगमंदिरमध्ये पुण्याला जे 2 असे पोर्ट्रेट्स आहेत मोठे, लार्जर दॅन लाईफ आहेत, तिथे एक बालगंधर्व धैर्यधर आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या स्त्री वेशात आहेत. दोन्ही बालगंधर्वच आहेत. आणि ते एकमेकांना तो बघतो दोघांना, आणि मी येथे उभा आहे आणि माझ्यावरती जातो विदाऊट अ सिंगल डायलॉग. त्याच्या डोक्यात येतं की आपण बाई बनवलं तर, आणि ती सगळी आयडिया विदाऊट डायलॉग ऑडियन्सपर्यंत पोहोचते आणि ऑडियन्स स्टार्ट्स एन्जॉईंग द होल थिंग. आणि ते वर्ष जे होतं 1988, इट वॉज अ सेंटेनरी इयर ऑफ बालगंधर्व. आता बघ, मी काय प्लॅन केलं होतं का? नाही. ते वर्ष ते निघावं, ट्रिब्यूट झाला, एका प्रकारे ट्रिब्यूट झाला. आणि त्यामध्ये पण मी साडी नेसण्यापेक्षा साडी सांभाळली जास्त. ते लोकांना खूप आवडलं, लोकांनी ते खूप अप्रिशिएट केलं. माझ्या मते या दुनियेत स्त्रीपेक्षा जास्त आदरणीय कोणीही नाही. आणि जर अरे ती बायकांना काय कळतं, बायका काय करतील वगैरे, हा जो विषय आहे ना, हा पुरुषांनी निर्माण केलेला विषय आहे. बरोबर. कारण पुरुषाला माहीत होतं तेव्हा की ही जी आहे ना, ही आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे, आपल्यापेक्षा जास्त शक्तिमान आहे, आपल्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे, ही आपल्याला ओव्हर पॉवर करेल, त्याच्या आधीच तिला सप्रेस करा. कळलं? तर द मॅन इज टू बी ब्लेम्ड फॉर दिस. आय विल नेवर डू दॅट. I am blessed to have such a mother, to have such a wife, and I'm double blessed that I have a daughter. Nice. तर एनिवे, तर अशा भरपूर बनवाबनवीच्या गोष्टी होत्या, पण त्यातल्या काही डायलॉग्स असे आहेत की ते तिथले तिथे घडले कारण ते चांगले होते. एक डायलॉग असा होता की जाऊबाई, आय एम ऑन डेथबेड, सुधा, आणि मी तिला म्हणतो जाऊबाई, तो म्हणतो नका बाई इतकाच जाऊ. त्याच्याकडे बघितलं तर मला म्हणा सचिव मला बोलू दे ना, बोलू दे प्लीज, हे खूप चांगलं आहे सचिव मला बोलू दे. आणि म्हटलं हो बोल, चांगलं आहे, ते चांगलं करत असेल तर मी का नाही बोलू. ते काहीतरी मिळतंय आपल्याला, तर बरोबर निघालं ते जाऊ बाई नका बाई इतक्यात जाऊ. तर ते खूप टायमिंग वाईज होता. आणि ते अशोकचं होतं. कुठलं की ही पार्वती माझा बायको, हे सगळ्या गोष्टी हे अशोकचं होतं. म्हणजे हे 2 गोष्टी ज्या स्क्रिप्टमध्ये नव्हत्या, 2च गोष्टी. तिसरी जी गोष्ट स्क्रिप्टमध्ये नव्हती ती अजरामर झाली. तो डायलॉग अजरामर झाला. सारख्या त्याच झाडेवर काय, सारखं त्याच झाडावर काय, बरोबर अजरामर झाला. बरोबर, करेक्ट आहे. तो डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हता. आम्ही फिल्म सिटीला गार्डनचं लोकेशन बुक केलं जिकडे झाडं होती अशी लांब लांब. तिकडे आम्ही शूट करायचं ठरवलं की तो लक्ष्मीकांत बेर्डे पार्वतीच्या वेशात येतो आणि तो विजू खोटे त्याला धरतो पार्वतीला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. तो एका झाडाकडे जातो, तिला असा धक्का देतो, ती करून सटकते तिकडनं, दुसरीकडे जाते, दुसऱ्या झाडाकडे, मग तिसऱ्या झाडाकडे, मग चौथ्या झाडाकडे. असे 4 झाडं मला पाहिजे होती. तिथे झाडं मी पाहिली होती फिल्म सिटीला. मग अशोक सराफ येतो, मागे रस्ता पाहिजे, सायकलनी जात असताना बघतो, तो थांबतो, येतो आणि तो मारतो त्याला वगैरे वगैरे, हा सिक्वेन्स. तर फिल्म सिटीचं लोकेशन गार्डनचं आम्ही खालचं गार्डन बुक केलं. तिकडे गेलो, एक झाड बघितलं मी, चांगलं भरभक्कम झाड होतं. त्याला त्यांनी विजू म्हटलं, विजू याला धर लक्षाला, तिथे घेऊन जा. आणि हे केलं सगळं. म्हटलं आता तू सटक तिकडनं दुसऱ्या झाडाकडे जा. तो शॉट घेतल्यानंतर मी दुसऱ्या झाडाकडे गेलो. दुसऱ्या झाडाकडे त्यांनी त्याला असं केलं तर झाड असं झालं. अरे म्हटलं हे झाड नाही चालणार, म्हटलं हे झाड ट्राय करूया. ते पण झाड असं झालं. असे 5-6 झाडं सगळी अशी होत होती. ते एकमेव झाड होतं जे भरभक्कम होतं. आईला म्हटलं आता काय करू. म्हटलं एक काम कर बाबा, माझ्याकडे दुसरा आता पर्याय नाही आहे. आणि मराठी पिक्चरचं शूटिंग आपण नंतर बघू वगैरेचं होत नाही ना, ते तेव्हाच करायला पाहिजे आपल्याला. तर मी त्याला सांगितलं, विजूला बाबा एक काम कर, तू त्याच झाडावरती घेऊन ये त्याला परत आणि त्याच झाडावरती कर. कॅमेरामॅनला पण सांगितलं. तर कॅमेरामॅनने परत तो तिथेच शॉट लावला. तर माझा चीफ असिस्टंट डायरेक्टर, माझा बालमित्र
अविनाश ठाकूर, अच्छा. राजा ठाकूरांचा मुलगा. हो, अच्छा. तो माझा चीफ असिस्टंट डायरेक्टर. तर त्याने मला सांगले, हे सच्चू, ते त्याच झाडावरती परत जाणं बरोबर दिसत नाही रे. म्हटलं मी करू काय, माझ्याकडे झाडच नाही आहे कुठलं, एकच झाड आहे. नाही रे, खूप ऑब्वियस वाटते ते. परत त्याला म्हटलं काय नाही, त्याचंच होणार. परत त्यांनी धक्का दिला. तो म्हणाला, नाही रे, मला पटत नाही आहे ते त्याच झाडावरती परत आलं. म्हटलं तुला पटत नाही आहे ना, एक मिनिट थांब. म्हटलं लक्षात, तो तुला परत त्या झाडाकडे घेऊन गेल्यानंतर फक्त इतकंच बोल, सारखं सारखं त्याच झाडावर काय, इतकंच बोल, बाकी काही बोलू नकोस. तो म्हणाला ओके. तो बोलला. तो बोलला, लोक ऑडिटोरियममध्ये खाली पडले खुर्चीवरच्या. असं काय मला सांगतो, ह्याला काय बोलायचं. दिस इज नथिंग एल्स बट ह्युमर. तो ह्युमर तुम्हाला कळला पाहिजे. करेक्ट. आणि ह्युमर हा फक्त कमरेखालचाच नसतो. परफेक्ट, बरोबर. ऑन द कॉन्ट्ररी, ह्युमर हा कमरेवरचाच असतो. बरोबर बरोबर. त्यालाच आपण ह्युमर म्हणू शकतो, बरोबर नाही का. बिकॉज इट डील्स डिरेक्टली टू युअर इंटेलेक्ट. बरोबर. तो हां बरोबर. ते तुमची केवढी हे आहे, पात्रता आहे, ती हे समजून घ्यायची आणि त्यातनं सिच्युएशन बिल्ड करून ह्युमर जाणून घ्यायची. एक्झॅक्टली. इमोशन किंवा दुःख किंवा वाईट वाटून घेणं, ह्याला अक्कल लागत नाही. म्हणजे अक्कलवान माणूससुद्धा तितकाच वाईट मानून घेऊ शकतो जितका एक मूर्ख माणूस वाईट मानून घेईल. वाईट मानायला किंवा काय म्हणतात हर्ट व्हायला किंवा वाईट मानून घ्यायला अकलेची गरज लागत नाही. बरोबर. पण विनोद समजायला अकलेची गरज लागते. राईटली सेड. आणि एक ते त्यामुळे ना आता काय ना, विनोदाला लोकांनी ना काय म्हणतात त्याला दुजा भाव किंवा सेकंडरी मानलेला आहे रायटिंगमध्ये सुद्धा. ओके. हां, रायटिंग म्हणजे मोठे रायटर्स सिरियस गोष्टी लिहिणारे, अच्छा, विनोदी लिहिणारे हे सेकंडरी आहे. ह्याचं कारण काय माहिती आहे तुला, जो माणूस तुला हसवतो ना तो माणूस तुझ्या लक्षात तेवढा राहत नाही. एकदा जोक सांगितलेला त्यापुरता त्या तुम्ही हसता आणि दुसऱ्या दिवशी विसरून जाता. पण जो माणूस तुम्हाला रडवतो त्याला तुम्ही आयुष्यभर विसरत नाही. ह्याचं मूळ कारण आहे. ह्याचं मूळ कारण व्हेरी इट्स अ पार्ट ऑफ नेचर की तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा तुम्ही रडल्याशिवाय जगूच शकत नाही. हसणं तुम्ही घरात गेल्यानंतर तुमचे मामा काका मामी ही लोक तुम्हाला हसायला शिकवतात. पण तुम्ही आयुष्याची सुरुवात जी करता ती रडण्यापासूनच करता. त्यामुळे लोकांनी त्याला दर्जा पहिला दिलेला आहे आणि विनोदाला दुसरा दर्जा दिलेला आहे. तुम्ही जसं मगाशी म्हटलात ना की मी ॲक्टरला लाईन्स एक्स्ट्रा घेऊ देत नाही, तर ते इट्स अ व्हेरी टफ जॉब ओनली इन द सेगमेंट ऑफ ह्युमर, की स्क्रिप्टवरतीच ते कॉमेडी लिहिणं हे खूप कठीण आहे. म्हणजे आज देर इज अ पॉवर इन इम्प्रोव्हायझेशन. ऑफकोर्स आय ऑल्सो बिलीव्ह की हा इम्प्रोव्हायझेशनमध्ये आहे ते, बट हे पेपरवरती ह्युमर काढणं इज द टफेस्ट थिंग असं मला वाटतं. पण वाय डू इझी थिंग्स इन लाईफ. नाही ऑफकोर्स. तो आता तुम्ही एक पर्स्पेक्टिव्ह सांगता, दुसरा पर्स्पेक्टिव्ह देऊन मला हेवी करता, मला लोड आला ना. एक मिनटं थांब. मी आता मध्ये इंस्टाग्रामवरती तुमचा आणि अशोक मामांचा एक व्हिडिओ बघितलेला. तुम्ही असे मस्त जाता, वडापाव घेता आणि वडापाव करा. आणि माझा एक मित्र आहे, त्यांनी तुमचा बनवा बनवीमधला वडापावचा असतील ना, तुम्ही जाता सॉरी आय गेस हां कुठल्या तरी एका फिल्ममध्ये जे तुम्ही जाता आणि वडापाव घेतात दोघं जण, वडापाव पटकन पटापट गाडीत पटापट भजी काढते वडा काढते, असं एक सीन आहे. सूटमध्ये तुम्ही दोघं पण आमच्यासारखे आम्हीच बोलला. हां सॉरी. तर तो सीन आणि हा सीनवरती आणि हा सीन खालती असा लावलेला आणि ते इतकं परफेक्ट मॅच झालेलं त्याच्यावर. आणि तिथे लिहिलं की ही बघा मैत्री, म्हणजे की तुम्ही रिअल लाईफमध्ये पण तसंच गेलात, गाडीतनं वडापाव घेतलात, गाडीत खायला लागलात आणि बोललात तुम्ही थोडंसं कॅमेऱ्याची तिथे त्या मूवीमधल्या सीनमध्ये पण पाणी आलं माझ्या. तर मला ह्याच्यावर यायचं होतं की लक्ष्मीकांत सर आणि मामा आणि तुम्ही हे एक फ्रेंडशिप आहे ती ऑफ द कॅमेरा फ्रेंडशिप कशी आहे, म्हणजे खूप जास्त कशी खूप जास्त. अशोक तुला सांगू का मी, जो स्क्रीनवरती जेवढा बोलका असतो ना दिसतो तेवढा नाही आहे बरं का. तो अतिशय अबोल माणूस आहे. ओ हां, त्याला हॅलो बोलल्याशिवाय तर तुम्हाला हॅलो नाही बोलणार. स्वभाव आहे प्रत्येकाचा आपापला है ना. तसं लक्ष नाही. लक्ष म्हणजे बडबोल्या, एकदम बडबड करणारा आणि सगळ्यांना घुसून त्यांच्याशी मैत्री करणारा. आंब्याच्या सीझनला शूटिंग असेल तर आंब्याची पेटी घेऊन येऊन स्वतःच्या हाताने आंबे कापून सगळ्यांना खाऊ घालणारा.
ऑन द सेट. असा लक्षा. म्हणजे मला अजून आठवतं लक्षा कधी कधी प्रायोगिक रंगभूमीमध्ये हे लोक काही काही नाटकं करायचे, त्याच्यात तिकीटं लावायला लागायची त्यांना, कारण खर्च काढायला निघायचा. कधी कधी खर्च निघायचा नाही. अशा कधी छबिलदासमध्ये प्रयोग व्हायचे, कधी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी, अशा ठिकाणी जे प्रॉपर ऑडिटोरियममध्ये नाही शोज, ते प्रायोगिक रंगभूमी नेहमी अशा प्रकारच्या गोष्टी करायचा. तो आवर्जून जायचा आणि नाटक संपल्यानंतर त्या पोराला बोलवायचा, जो प्रोड्युसर असायचा. किती पैसे कमी पडले? नाही, आज 400 रुपये कमी झाले बुकिंगमध्ये. 400 रुपयाचं नुकसान झालं, म्हणजे जास्त खर्च झाला. खिशातनं 500 रुपये काढून हातात द्यायचा, सांगायचं हे ठेव, पण हे बंद करू नको करणं. दिस वॉज हिज हॅबिट, विच इज अ बिग थिंग. आय फील इट इज नॉट द मनी, इट इज नॉट द अमाऊंट, इट इज द फिलिंग. भावना काय आहे तुमची त्याच्या मागची, ती महत्त्वाची. असा श्रीमंत होता लक्षा, आणि त्याला मी खूप मिस करतो. आज तो असता तर आम्ही अजून खूप काम केलं असतं. बरोबर, डेफिनेटली. आणि करत राहिलो. सगळ्यांनाच वाटतं अशोक बरोबर अजूनही मी काम करतो. हो हो. हे माझं सुदैव आहे की माझ्या आयुष्यात अशोक आहे. अशोक सारखा टॅलेंटेड माणूस आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की माझ्या उजव्या हाताला अशोक आहे आणि डाव्या, म्हणजे माझी वामांगी रखुमाई, जिला मी माझी अर्धांगिनी, ती, ह्या अशा 2 माणसं माझ्याबरोबर आहेत. आणि एक लक्षा होता, आता तो नाही, पण ही दोन माणसं आहेत माझ्याबरोबर. दॅट इज माय स्ट्रेंथ वेन आय मेक अ फिल्म. आणि दॅट्स वॉट पीपल लव्ह. यू सी, आजही मी जो पिक्चर करतोय त्याच्यामध्ये लोकांनी मला पहिल्यांदा काय, अशोक सराफ आणि सुप्रिया पिळगावकर आहेत की नाही. त्यांना ठीक आहे, सचिन पिळगावकर असेलच, पण सचिन पिळगावकर आणि त्याच्याबरोबर एका बाजूला अशोक सराफ आणि दुसऱ्या बाजूला सुप्रिया पिळगावकर जर असेल ना, तर हे जे काय बघायची मजा असते ना, ती वेगळी आहे. मग ते सौदामिनी कुहुंकू लहाव असेल किंवा काही असेल. बरोबर. ती उठा उठा उठ 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 उठ. त्यांना झोपेतून उठवत असेल की त्यांना झोपेतून उठवत आहे की आयुष्यातनं उठवत आहे. माझा नवरा आहे ना, मी कुठे म्हटलं माझा आहे. तर हे जे गिव्ह अँड टेक आहे ते कुठे मिळणार. आणि सुदैवानं मला आहे, म्हणून मी आजही त्यांच्याबरोबर काम करू शकतो. आणि आजही 2024ला सुद्धा नवरा माझा नवसाचा 2 बनवू शकतो. एक कंप्लेंट आहे, 20 वर्ष का लागली सर पार्ट 2ला? तू कल्ट फिल्म आहे ती. नवरा माझा नवसामध्ये तुम्ही म्हणूनच 20 वर्ष लागली ना. या तुझ्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे ऍक्च्युली, की मी लाईटली घेऊन हे पार्ट 2 नाही बनवू शकत. नाही बनवू जिथपर्यंत तो भरभक्कम होणार नाही. खरं म्हणजे ना 1 वर्ष आधी होणार होता, पण मीच थांबवलो. अच्छा. कारण मला स्क्रिप्ट माझ्या मनासारखी वाटली नाही. वा. मी म्हटलं नो, माझ्या करिअरला इतकी वर्ष झाली, याचा अर्थ मला सगळं आलं असं होत नाही. इफ आय नीड टू पुश माय सेल्फ, आय विल पुश माय सेल्फ. अँड मोर द रिझन की मी इतकी वर्ष माझा एक्सपिरियन्स जर असेल तर मला पुश केलंच. मी नाही करणार पुश तर कोण करणार. मला अजून बरोबर करायचं आहे स्वतःला. आणि त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही आहे राजा, लक्षात ठेव. ऑफकोर्स सांगायचं बाबा थांबा, हे माझ्याकडनं बरोबर झालेलं नाही आहे, मला करायचं आहे बरोबर. आणि ते मी केलं. सो 20 सप्टेंबर आणि मजेशीर गोष्ट 20 सप्टेंबरची, कारण लहानपणीनं मला खूप वाईट वाटायचं जेव्हा गणपतीचं विसर्जन व्हायचं. 10 दिवस गणपती आणल्यानंतर आपण इतकी मजा करतो, इतके नाचतो. लहानपणापासून ना गणपती बाप्पा इज माय फ्रेंड. ओके. राईट फ्रॉम माय चाइल्डहुड. त्याच्याकडे बघितल्यानंतर मला पहिल्यांदा जेव्हा मला आठवतं, म्हणजे जेव्हा मी बाप्पाला पाहिलं तेव्हा मला असं बघितल्यानंतर वाटलं की अरे ये तो मेरा दोस्त आहे, माझा मित्र आहे हा. तो बघतो माझ्याकडे जेव्हा मी त्याच्याकडे बघतो तेव्हा, यु नो. पण 10 दिवस झाल्यानंतर त्याचं विसर्जन, मी रडलो होतो पहिल्यांदा जेव्हा मी विसर्जनाला गेलो तेव्हा. ती मेमरी अजून आहे मला. आणि म्हणूनच मी ठरवलं 20 सप्टेंबरला आपण पिक्चर आणायचा. नॅचरली बाप्पाचा पिक्चर आहे,
बाप्पाचा आशीर्वाद या चित्रपटाला पहिल्याला पण होता, यालाही आहे. पण या चित्रपटात बालगणेश, बालगणेशाची मूर्ती या पिक्चरचं एक कॅरेक्टर आहे. मूर्तीच आहे ती, काय बोलत बिलत नाही, म्हणजे असं नाही, मूर्ती स्वरूपातच आहे, पण संपूर्ण पिक्चर आहे. अच्छा, एक कॅरेक्टर म्हणून त्याच्यावरती काहीतरी आधारित. अच्छा, कळलं. ह्याचा अर्थ काय की 17 सप्टेंबरला गणपतीचं विसर्जन होणार आणि 20 सप्टेंबरला बाप्पा परत येणार. अच्छा, ह्या थॉटनी. ओके, क्या बात आहे. आणि आता 20 सप्टेंबरला जो परत येणार तो विसर्जित होण्याकरता नाही येणार, तो सतत तुमच्या आयुष्यात राहण्याकरता येणार. क्या बात आहे. बाप्पानी एवढा आशीर्वाद दिलाय की तू बनवा बनवी म्हण, तू माझा पती करोडपती म्हण, तू नवरा माझा नवसाचा म्हण, ही सगळी आम्ही सातपुते म्हण, सगळे जे पिक्चर्स आहेत ते लोक 20-20, 30-30, 35-35 वर्ष पाहत आलेले आहेत, पाहतात. त्यामुळे आम्हाला काळजी घ्यावी लागते की आम्ही कुठलाही त्या वर्षीचा फक्त जोक नाही करत. नाही, कारण तो जसा गॅग केला तर त्याचा संदर्भ 30 वर्षानंतर माणसाला कसा लागेल. बरोबर, परफेक्ट. तर मग असे विनोद पाहिजेत जे 30 वर्षानंतर सुद्धा रेलेव्हंट वाटले पाहिजेत लोकांना. ह्याची काळजी घेतो, ती घ्यावी लागते. हे तुमची हुशारी नाही आहे त्याच्यात. ऑडियन्सनी तुम्हाला तशी ताकीद केलेली आहे की तुझं पिक्चर आम्ही बघणार ना 30 वर्षानंतर, पण त्याची काळजी तुला घेतली पाहिजे, आम्हाला सांगू नको. ते आता जे ट्रेंड वगैरे बनतात ना सर, तसं हे कसं आहे, तुम्ही ट्रेंड बनवताय. जसं की आता आम्ही कांचो हे जे आहे आणि हिरवा निसर्ग हे जे गाणं आहे, किंवा आता फर्स्ट आपण जर पहिल्या पार्टमधलं बघितलं, इतके सारे कॅरेक्टर्स, इतके सारे ते इंडिव्हिज्युअली त्याचे एक आपली एक ओळख आहे आणि इंडिव्हिज्युअली ते लक्षात ठेवले गेलेत. मग त्याच्यामध्ये जॉन लिव्हर येतो, मग सोनू निगम येतं, आणि हे जे सरप्राईज एलिमेंट्स होते दॅट मेक्स दॅट फिल्म मेमोरेबल फिल्म असं बोलू शकतो. आणि तुम्ही फिल्मची स्टोरी तर एक हा वेगळा विषय झाला, पण कॅरेक्टर्सनी फिल्म लक्षात ठेवणं आणि ते सीन वाईज फिल्म लक्षात ठेवणं, हे एक वेगळं, एक बोलतात एक वेगळं जग तुम्ही त्याच्यामध्ये तयार केलं. तसं याच्यामध्ये काय असणार आहे का? म्हणजे जेवढं अलाउड आहे तेवढं तुम्ही सांगू शकलात तर म्हणजे आम्हाला तर मजाच येईल. आहे एक तर पूर्ण पिक्चर एन्जॉयबल आहे. ओके. आणि बाप्पाच्या कृपेने हे पिक्चर कधी सुरू होतं आणि कधी कंप्लीट होतं हे कळत नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि कारण काय, त्याच्यामधले एलिमेंट्स जे काय एलिमेंट्स आहेत. अर्थातच गेल्या प्रवासात बस होती, या प्रवासात कोकण रेल्वे आहे. अच्छा, ओके, नाईस. पहिल्या बसमध्ये अशोक सराफ हा कंडक्टर होता, या पिक्चरमध्ये तो TC आहे ट्रेनचा. पण ट्रेन जी आहे ती कोकण रेल्वे आहे, अतिशय कॉमन मॅन ज्या प्रकारे प्रवास करतो तशा प्रकारे आहे. मग ते कॅरेक्टर्स पण ते सगळी कॉमन आहेत, कॉमन मॅन कॅरेक्टर्स जे रिलेट आपल्याला होतील. बरोबर, सर्वसामान्य ज्याला आपण म्हणतो तशी असल्यामुळे रिलेट होत आहे तो पटपटापट. मग ते कुणी मालवणी आहे, कोणी बाल्याला आहे, बाले लोक आहेत, अशा प्रकारे काही वेगळे वेगळे कॅरेक्टर्स आहेत. अर्थात त्यात काय विनोद घडतो ते मी नाही आता सांगू शकत, ऑफकोर्स. हां, ते नाही सांगू शकत, पण घडतं मात्र भरपूर. आणि काय होतं, बस ही अशी गोष्ट आहे की बसमध्ये तुम्ही एकदा एक अँगल लावला की त्याच्यात मागचे सगळेच दिसतात. ह्याच्यात वेगवेगळे कंपार्टमेंट्स असल्यामुळे तुम्हाला त्याचा एक इंडिव्हिज्युअल आनंद घेता येतो. हां, कळलं की नाही? कळलं. हो. आता कदाचित पुढच्या वेळेला प्लेन असेल, पार्ट 3, त्याच्यानंतर बहुतेक क्रूज असेल, पार्ट 4 येत नाही. मी लॉक करतो एक पार्ट. तुम्ही एक आता पार्ट 3 येणार आहे, पार्ट 4 येणार आहे, मग आपण स्पेस असं पण जाऊ. पण तो पार्ट 3 असला किंवा पार्ट 4 असला तरीही तुम्ही सर्व तुमच्या आईबरोबर, तुमच्या वडिलांबरोबर, तुमच्या बायकोबरोबर, तुमच्या भावाबरोबर, बहिणीबरोबर आणि मुलांबरोबर तो चित्रपट पाहू शकणार, ह्याची गॅरंटी मी देतो. करेक्ट सर. नुसतं पाहू नाही शकलो आम्ही एकत्रच, हेच सगळे लोक आम्ही गणपतीपुळे गेलो फिल्म बघितल्यानंतर. हो ना? हो. अरे तुला माहितीये का काय झालं या पिक्चरचा पण क्लायमॅक्स गणपतीपुळेलाच. बरोबर, कोकणातच चाललं आपण. गणपतीपुळेला गेल्याशिवाय कसं काय पिक्चर संपणार?
नाही का, मला सांग. बरोबर. आणि मी अधूनमधून जायचो, पण यावेळेला मी लोकेशन रेकी करता वगैरे पोचलो, तिकडे गेलो, नील मी घाबरलो. गणपतीपुळ्याचा मंदिर तेच आहे, बाप्पा आतमध्ये तोच आहे, पण गर्दी, अशी गर्दी. त्या गर्दी करता मग त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या आहेत तर करावं लागणार ना. ऑफकोर्स ऑफकोर्स. मग तुमचे बीच जो आम्ही नवरा माझा नवसाचा क्लायमॅक्स शूट करत असताना ॲब्सोल्युटली एम्प्टी होता. दुकानं 4-6 होती, आता दुकानाच्या रांगा लागलेल्या आहेत. एकतर क्राऊड इतका, त्यांच्याबरोबर वॉटर स्पोर्ट्स. हा, तिथं आता सगळ्याच बीचला झालाय. शूटिंग कसं करायचं. आणि मी शेवटी त्यांना, बरं मी तिथे गेल्यानंतर मला तर जावयासारखंच वागवतात तिकडे गणपतीपुळ्याला. मग ते गणपतीपुळ्याचे लोक असो, त्या बीचवरचे लोक असो, वॉटर स्पोर्ट्सवाले असो, किंवा मंदिरातले लोक असो, पुजारी असो किंवा ट्रस्टीज असो, जावयासारखंच वागवतात मला. तर मी त्यांना म्हटलं का हो हे काय झालं एवढं, असं कसं तुम्ही होऊ दिलं. तुम्हाला 1 मिनिट थांबा, कोणामुळे घडलं. तुमच्यामुळेच. मी म्हटलं हो असं काय करता, मी फक्त पिक्चर बनवला. हो का बनवला, तुम्हाला कोणी सांगितलं होतं बनवायला. चांगला का बनवला, व्हायरल झालं ना ते. आता तर बनवला ना, मग आता हे होणार. अहो म्हटलं बाप्पानी सांगितलं होतं बनवायला म्हणून बनवला मी, पण बनवलात ना, हे असं होणार. त्याला तुम्ही काही करू शकणार नाही आता. कारण ते भरपूर लोक, जसं तू म्हणालास तसं, पिक्चर पाहिल्यानंतर दर्शनाला गेले, कारण तो बाप्पाच आहे तसा, आणि तो नवसाला पावणारा आहे. हो 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 ऑफकोर्स. हो आहेच. स्पेशल ट्रिप काढलेली. हां, कितीतरी लहान मुलगा झाल्यानंतर घेऊन जाऊन त्याचे कपडे काढलेले आहेत लोकांनी बाप्पासमोर. यू अंडरस्टँड. पण मी क्लायमॅक्सला मला एम्प्टी, मला बीच पाहिजे होता. कसा करायचा रे मला सांग. मी एकच गोष्ट केली, मी तिथे गेलो, त्या वॉटर स्पोर्ट्सवाल्यांना सांगितलं की आपण असं काही करू शकतो का की एक सेक्शन तुम्ही इथपासनं इथपर्यंत तुम्ही करायचं नाही, जे काय करायचं ते इथे या बाजूला करायचं, तुम्ही तुमचा बिझनेस नका थांबवू, कारण ते सांगणं चूक आहे. बरोबर. पण एक आपण असं काही करू शकतो का, दोज 3 days, असा 1 दिवस नाही, हां 3 दिवस 3 दिवस म्हटलं करू शकाल का. त्याने माझ्याकडे बघितलं त्या मुलांनी, तो म्हणाला सर तुम्हाला काय पाहिजे ते करू आम्ही. इथून बोलला तो, तुमच्यामुळे लोक येत आहेत आमच्याकडे, आम्हाला एवढा धंदा मिळतो ना, तो तुमच्यामुळे सुरू झालेला आहे, तुम्ही काय वाटेल ते सांगाल ते होईल. डोळ्यात पाणी आलं. त्यांनी ते केलं, एक माणूस नाही आला या बाजूला. आणि मग मी ठरवलं की मी असाच शूट करीन जे लोकांना वाटेल की एम्प्टी बीच आहे कम्प्लिटली. कठीण आहे दाखवणं गणपतीपुळ्याचा बीच असा. आजच्या टाइममध्ये तर इम्पॉसिबल बोलताय ते, पण आता. आणि ते करत असताना जे टुरिस्ट तिथे आले होते ना बघायला, कारण आमच्याकडे पोलीस बिलीस नाही ठेवू शकत तुम्ही, पोलिसांना ऐकणार नाहीत लोक. जे टुरिस्ट आले होते ते म्हणत होते अहो दुसरा बनवत आहे, अरे बाप रे आम्हाला तर बघायचंच आहे ते वगैरे सगळं. म्हटलं एक काम करा, मग मदत करा, ह्या लाईनपासून कोणाला आतमध्ये यायला देऊ नका, फक्त तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काम करा, आम्ही आहोत उभे. जे आतमध्ये येणारी लोक आहेत ना त्यांनाच सांगितलं मी हे करायला. आणि त्यांनी थांबून हे सगळं काम केलं. फक्त प्रेम, दुसरं काही नाही. ते पण 20 वर्षापासूनचं, त्या इथून जे आलेलं. फक्त एवढंच आहे की मी नंतर शेवटी पॅकअप नंतर सगळ्यांबरोबर उभं राहून फोटो काढले, जे त्यांना हवं होतं ऑफकोर्स, आणि त्यांचा तो अधिकार आहे असं मला तरी वाटतं. नाईस. आणि ते केल्याने काय तुम्हाला तुमचं काही जात नाही, मला तरी असं वाटतं. बरोबर. तुम्हाला तेवढा इम्पॉर्टन्स त्यांना दिलंच पाहिजे. तर असे एक्सपिरियन्सेस जे असतात ना ते मग इथे असे लागून जातात, असे म्हणजे सुखद ज्याला आपण सुखद म्हणतो, असा एक्सपिरियन्स असा होऊन जातो. क्या बात आहे. लहानपणापासून मला बाबांनी मोहम्मद रफींची गाणी खूप खूप ऐकवलीत, खूप. आणि त्यामुळे मला मोहम्मद रफीची सगळी गाणी जे पाठ आहेत प्रॉपर. नंतर मग जसं मी मोठा झालो मला अर्थ समजायला लागला, मग मी अजून त्याच्यात इन होत गेलो. आणि तुमच्याशी गप्पा मारताना
ऑफकोर्स मला हा विषय आणायचाच आहे, कारण की मोहम्मद रफीना मला भेटायची खूप इच्छा होती. म्हणजे आज पण मला असं होतं की काश मी 20-30 वर्ष आधी जन्माला आलो असतो तर 1-2-3 माणसं राहून गेली भेटायची, ॲटलिस्ट लाईव्ह बघायला तरी. मला असं खूप होतं म्हणजे आणि मी इमोशनल होतो या गोष्टीला घेऊन खूप असं होतं की मोहम्मद रफी, आणि मला असं खूप वाटतं काहीतरी आवाजात काहीतरी ती मजा आहे. आणि तुम्ही परत तसंही बोलत मी तुमच्या थ्रू त्या माणसांना भेटतो असं मला आज परत वाटतंय. तर मला थोडं तुमची आणि त्यांची कशी होती मैत्री? आणि रफी साहेबांची माझी पहिली भेट झाली जेव्हा रफी साहेब माझ्या एका पिक्चरचं गाणं गात होते. अर्थात माझ्याकरता नाही, कारण मी लहान होतो. बचपन नावाचं पिक्चर होतं. अच्छा. ज्यात हरिभाई होते. अच्छा. बचपन नावाचं पिक्चर जे होतं ते टॉम सॉयर नावाच्या एका गोष्टीवरती होतं. आणि टॉम सॉयर जो मेन कॅरेक्टर होतं ते मी करत होतो. ओके. हरिभाई त्यात एक कॅरेक्टर करत होते. आणि जो एक वयात आलेला एक हिरो लागतो ना पिक्चरमध्ये नेहमी, म्हणून हरिभाई होते. त्यांच्या तोंडी हरिभाई म्हणजे संजीव कुमार. तर त्यांच्या तुमची मैत्री पण खूप हो अर्थात ती झाली हा माझा मार्ग ऐकायलामुळे, कारण त्यांनी हा माझा मार्ग ऐकायला बघितला नंतर, खूप मी थोडासा मोठा झाल्यानंतर. कारण त्यांना तो हिंदीमध्ये बनवायचा होता. आणि तो पिक्चर बघितल्यानंतर त्यांनी जो माझा तो ड्रंकन सीन बघितला आणि ते स्ट्रेट अवे घरी आले. आणि वाईल कमिंग ही हॅड बॉट अन ऑटोग्राफ बुक अँड अ पेन अँड ही केम होम and he asked for my autograph. काय? हाँ, he said मैंने अपनी ज़िंदगी में किसी भी एक्टर का ऑटोग्राफ नहीं लिया है. दिस इज़ माई फर्स्ट ऑटोग्राफ. और मुझे एक बताओ कि तुमने वो सीन कैसे किया. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होतात? जेव्हा ते आले घरी आले होते तेव्हा आय वॉज अबाउट 15. तर त्या बचपन पिक्चरच्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं जे हरिभाईंवरती पिक्चराईज होणार होतं. आया रे खिलोनेवाला खेल खिलोने लेके आया रे, हे फेमस ताडादेवला रेकॉर्डिंग होतं. आणि मी तिकडे गेलो, पहिल्यांदा भेटलो रफी साहेबांना. आणि मी त्यांना गेल्यानंतर असा नमस्ते केला, तर त्या नमस्ते करण्याच्या हात वरती करण्याच्या आधी ते त्यांचा हात असा वरती केला. आम्हाला रफी साहेबांच्याकडे ना एकच कंप्लेंट असायची की रे कभी तो पहिले सलाम करणे दो. अच्छा. कधी चान्सच नाही दिला माणसाने. पहिल्यांदा हात वरती त्यांचा जायचा, कोणी असो, असा माणूस होता. तर मी नमस्ते करण्याच्या आधी त्यांनी कैसे है सचिनजी असं बोलायचे. अच्छा. या आवाजात बोलायचे एकदम, आणि कान असं देऊन ऐकायला लागायचं रे. हां, कळायचंच नाही आधी काय बोलतात ते. आप है इस पिक्चर में? हाँ जी मैं हूँ, इसलिए आया हूँ. अच्छा, सुनिए गाणं सुनिए. आणि माईकवर उभं राहिल्यानंतर जो आवाज असा निघायचा, हा आलायचा माणूस. तर ना मला आता त्याचं गीत गाता चल हिट झालं, तुमचं काय म्हणतात बालिका बधू हिट झालं, काही पिक्चर्स, ते नाव नवीन नाव होतं ना. तर मग ही लोक काय करायची, ही लोक मोठ्या मोठ्या लोकांचे शोज करता या नवीन काही लोक आलेले जे असतात ना, सो कॉल्ड स्टार्स, त्यांना त्या शोजमध्ये घेऊन जातात. तसं मला फोन आला की ऐसा शो होने वाला है रफ़ी साहब का, आप चलेंगे क्या, कलकत्ते से 2-2.5 घंटे की दूरी पे. अच्छा. पैसे वगैरे काय नाही मिळायचे. हां. आणि रफी साहेबांना ऐकायला मिळणार आहे समोर, म्हणून आम्हाला काय पाहिजे दुसरं. ते काहीतरी काम बीम होतं ते बाजूला ठेवलं. आता मी गेलो फ्लाईटनी, कलकत्त्याला पोचलो, त्याच्यानंतर गाडीनी हॉटेलला पोचलो. हॉटेलला पोचल्यानंतर मैंने रफ़ी साहब कब आ रहे हैं, फ्लाइट में तो नहीं थे. बोले नहीं वो कल आ गए, वो साउंड चेक वगैरह करना था उनको, इसलिए वो कल आए. अच्छा, दोपहर को खाना खा के आराम कीजिए, शाम को चलेंगे शो में. मी खाली रेस्टॉरंटला गेलो, जेवलो, वरती आलो लिफ्टनी, आणि कॉरिडॉरमधला आपल्या रूममध्ये जात होतो. इतक्यात आय कुड सी अ डोअर विच वॉज अजार. त्यातनं आतमधून हार्मोनियमचा आवाज वगैरे येत होता. तर म्हटलं कोणतरी ओळखीचा म्युझिशियन असेल, काय असेल, तर आपण हॅलो करूया. मी असा दरवाजा असा ओपन केला थोडासा आणि बघितलं तर इट वॉज अ स्वीट. आणि त्याच्या बाहेरच्या रूममध्ये कार्पेट होतं, सोफ्याच्या खाली असं कार्पेट होतं. त्या कार्पेटवरती हार्मोनियम घेऊन रफी साहेब बसलेले आहेत एकटे. मी बघितलं त्यांना आणि मी मंत्रमुग्ध झालो बघून. सुधरलंच नाही मला काही. मी असं बघतच बसलो त्यांच्याकडे, आणि त्यांनी असं करताना वरती बघितलं तर मी हात करायच्या आधी असा हात केलाच त्यांनी शेवटी.
कैसे हैं सचिन जी, आइए आइए. मैंने कहा नहीं आपको डिस्टर्ब नहीं, कोई नहीं है, आइए आइए. मी गेलो, दरवाज़ा बंद केला, बसलो. मैंने कहा सॉरी मैं आपको डिस्टर्ब नहीं मैं ऐसे ही कुछ गा रहा था, ऐसे ही कुछ ये. मैंने कहा शाम को शो है ना. हाँ जी. मैं सोएंगे नहीं, आप आराम नहीं करेंगे? नहीं, जब रात को गाना हो ना तो सोते नहीं, आवाज़ भारी हो जाती है. ती एक गोष्ट डोक्यात राहिली. ते रिहर्सल करत बसलेले. मैं तो ऐसे ही गा रहा हूँ ताकि आवाज़ खुल जाए शाम के लिए थोड़ी सी. कुछ सुनेंगे आप? मतलब रफ़ी साहब आपको डिस्टर्बेंस नहीं होगा? नहीं कोई नहीं, गाना है ना, आप आए सुनेंगे तो मुझे अच्छा लगेगा. असं स्वतः बोलतो माणूस. मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी डायरी क्या सुनेंगे? मैंने कहा कुछ भी. आता त्यांनी विचारल्यानंतर मग मी बसलोच. म्हटलं ठीक आहे रफ़ी साहब, जब जो भी सुनाएंगे वो सुन लेंगे, मतलब सुनेंगे. हां. तर एका बाजूला मी, एका बाजूला रफ़ी साहेब पेटीवरती गातायत 3 तास. 3 तास? 3 तास. तुम्ही तिथेच होता 3 तास? 3 तास. कोणाचं नशीब असेल मला सांग. एक गाणी. मग त्यांना मी काही फरमाईश पण करायचो. काही गाणी रफ़ी साहेबांची ना जी पिक्चर न चालण्यामुळे नाही हिट झाली. ओके. अशी अनेक गाणी आहेत जी सुंदर गायली आहेत माणसाने. एक रवींद्र जैन म्हणजे दादू आमचे, त्यांनी एक पिक्चर केला होता. जेव्हा ते नवीन आले होते त्यांना बी ग्रेड पिक्चर्स पण करायला लागायचे. असे असतात ना, होतं ना. हे कांच और हीरा नावाचं पिक्चर होतं. त्यात रफ़ी साहब मी त्यांना विचारलं वो गाना है आपके पास लिखा? हाँ है ना. मैंने कहा सुनाइए ना, मुझे बहुत पसंद है. आपको पसंद है, कोई फरमाइश नहीं करता गाने की, इस गाने की. मैंने कहा आप गाइए ना. त्या माणसाने गायलं. काय गायलं यार, हा. मी हाललो होतो. त्याचा मुखडा ऐकू प्लीज. नजर आती नहीं मंजिल, तड़पने से भी क्या हासिल, तकदीर में है मेरे दिल, अंधेरे ही अंधेरे हैं, नजर आती नहीं मंजिल. असा मुखडा. क्या बात आहे. थँक्यू सो मच. हे तुम्ही आत्ता जे काय माझ्यासाठी एक स्वप्न आहे एका प्रकारचं. थँक्यू सो मच. ह्याच नोटवरती मला असं वाटतं की आपण हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट, हा जे पण ह्याला बोलतो आपण ते एंड करूया हे कॉन्व्हर्सेशन. मला खूप जास्त मजा आली. नुसतं असं आपण दरवेळेला म्हणतो की मला खूप जास्त मजा आली. मला जेन्युइनली नाही, मला पण आलं. टच झालेत काही गोष्टी. किंवा तुम्ही असे वन लायनर्स खूप साऱ्या बोलल्या. आता मी एडिटला बसेन ना तेव्हा त्या वेगळ्या काढून ठेवीन. असे तुम्ही असे असं बोलल्यासारखे असे एक फ्रेजेस दिले आहेत ज्या खूप मोटिवेशनल आहेत आणि त्यातनं खूप शिकण्यासारखं आहे. आणि ऑफकोर्स मला माहिती होतं, मी हे एक्सपेक्ट करत होतं की जेव्हा मी तुमच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करायला बसेन तर अशा गोष्टी निघतीलच. आणि खूप सारे आपल्याला बिहाइंड द सीन्स कळले किंवा तुमची मैत्री लक्ष्मीकांत बेर्डे, मामा सगळ्यांसोबतची कळली आणि मला खूप मजा आली. आणि आता खूप असं परिपूर्ण वाटतं की काहीतरी परत तेच की छान घडलं आपल्या हातातनं ह्या कॉन्व्हर्सेशनमधनं आणि ह्या सगळ्यांना पण मदत होईल जे ऐकतात आपला हे. आणि मला पण आनंद पण आहे एका गोष्टीचा की तू ज्या प्रकारे हे सगळं करतोयस, ज्या प्रकारे तुला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, ज्या प्रकारे तुझं कौतुक होतं आहे, त्यात मला भरपूर आनंद आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे तू फक्त ग्लास फोडण्यापर्यंत थांबला नाही आहेस, तर तू भरपूर काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेस, करतोयस. आणि असंच तू पुढे जावंस, तुझ्या आयुष्यात खूप मोठं व्हावंस. थँक्यू असं मला मनापासून वाटतंय. आणि त्यामुळे मी तुला एक छोट्या माणसाकडनं एक मोठा आशीर्वाद देऊ इच्छितो. 20 सप्टेंबर नवरा माझा नवसा थिएटरला जावा की नाही बघायला, त्याची मजा वेगळी. ऑडियन्स बरोबर मजा येणार. तुला माहिती आहे मजा काय असते ती? पिक्चर बनवणाऱ्याला सुद्धा पिक्चर ऑडियन्स बरोबर बघताना वाटतं की हे मी बनवलं, कारण त्यांच्याबरोबर तुम्ही वेगळंच पिक्चर बघता. अनएक्सपेक्टेड गोष्टी बाहेर येतात. बरोबर.
कळलं की नाही. त्यामुळे डायरेक्टरला किंवा मेकरला पण असं वाटतं की अरे हे नव्हतं माझ्या डोक्यात आलं बनवताना, हे ऑडियन्सला कळत आहे आणि ऑडियन्स एन्जॉय करताय. तिथे नसतो जो तिथेही कधी कधी विनोद नेव्हर नो. एक्झॅक्टली. असं ऑडियन्समध्ये ती ताकद आहे रे. खरंच खरंच खरंच. पण 20 सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा 2 कल्ट फिल्म जी होती, जेवढे आत्तापर्यंत आपण मीम्स आणि जे परत परत रिवॉच करतोय, त्याचा भाग 2 येतोय. सॉरी 2 येतोय. तर नक्की जा, नक्की बघा. आणि काय मग त्याच्यानंतर जायचं आहे सगळ्यांनी गणपतीपुळे. थँक्यू सो मच सर, खूप मजा आली. एकदा असं समोर बघून तुम्हाला मी असं नवीन असं गोष्टी ज्या आता यूट्यूबवर जनरली करायला लागतं की जरा सबस्क्राईब करा वगैरे असं बोलायला लागतं. तुम्ही बोललात तर मला असं वाटतं की जरा मित्र हो, हा नील ऑलरेडी खूप फेमस आहे, त्याबद्दल नवीन काय सांगायची नव्याने गरज नाही आहे. तर हा जो शो आहे ज्याला त्यांनी नाव ठेवलेलं नाही आहे, का ठेवलं नाही आहे, त्यांनी लोकांकरता ती गोष्ट ठेवलेली आहे, कारण लोकांना नावं ठेवायची खूप सवय असते. तर त्यामुळे त्यांनी नाव ठेवलेलं नाही आहे. तर हा शो तुम्ही आवर्जून पहा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला जे जे काय आवडलं तेवढंच नक्की लिहा. कळलं? बाकी काही गोष्टी लिहू नका. आणि ह्या शोला आणि माझ्या नीलला खूप मोठं करा. थँक्यू सो मच. आणि तुम्ही 20 तारखेला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन काय बघायचंय, दूरचा असला तरी काय हरकत नाही, जा पण जा आणि नवरा माझा नवसाचा 2 एन्जॉय करा. आणि त्याच्यानंतर गणपतीपुळे.